देखताना आता दिसतील. असो ग्रँड फिनाले वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं अंतर्गत आयोजित स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग 2025 आणि या बिग बॅश लीगचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम मॅचकडे आपण आलेलो आहोत. अंतिम चरणामध्ये आलेलो आहोत. त्या अंतिम चरणामध्ये प्लेयर्स आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मनलपाडा हे दोन संघ आहेत. या दोन संघादरम्यानच्या या मॅचमध्ये मनलपाडा संघ जर जिंकला तर आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे गुरुदत्त मनलपाडा या संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. कोणती धाव येताना दिसत नाहीये. 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं. टीम गुरुदत्त मनलपाडा. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. बघा सर्वांच्या माहितीसाठी एक अभिमानास्पद बाब मी आवर्जून सांगू इच्छितो. आमच्या साथीनं काम करत असणारं आमचं हक्काचं चॅनल नारंगी गावातील DBN लाईव्ह सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी वापरलेला स्कोअरबोर्ड हा DBN लाईव्हचा स्कोअरबोर्ड होता. आणि आपणा सर्वांसाठी आणि या DBNच्या आमच्या संपूर्ण टीमसाठी नारंगीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. कॉंग्रॅच्युलेशन बाबू. आपण जे कार्य करत आहात त्या कार्याची म्हणजे म्हणतात ना मोठमोठ्या चॅनलला सुद्धा आपली गरज लागते इतपत आपलं कार्य गेलंय. आणि ज्याला कोणाला स्कोअरबोर्ड हवा असेल त्यांनी बाबूशी नक्कीच संपर्क साधू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ही अभिमानास्पद बाब आहे. आज DBNने इतकी एका म्हणजे स्वतःच्या ग्राउंडवरतून सुरुवात करत असताना इतकं मोठं आपलं साम्राज्य उभं केलंय की आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये DBN लाईव्हला सबस्क्राईब केला म्हणतात त्यांना नोटिफिकेशन मिळत नाही. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला सीमा रेखा पार चौकार. विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा जागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट थँक्यू थँक्यू. बघा कशा पद्धतीने चेंडू निघून गेला चौकार आला आणि अशा प्रकारचा चौकार येणं म्हणजे गुरुदत्त मनलपाडा. ओ ये क्या हुआ. समज के बाहर समज के परे. परंतु जी संधी चालून आली होती ती संधी मात्र आता निघून गेली आहे. एका चौकारानं मॅच फिरली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आता 10 वरती धावफलक जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तुषार किनी आणि जतीन पाटील हीच योग्य जोडी आहे ॲज अ ओपनर म्हणून गुरुदत्त मनलपाड्यासाठी हे सांगत असताना आता फायनलच्या सामन्यामध्ये हे दोन खेळाडू आपला खेळ दाखवत असताना बघायला मिळतात. आणि आतापर्यंत त्याने केलेली कामगिरी खरोखरच उल्लेखनीय राहिली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. यस विजय थांबवतोय. धन्यवाद. आयोजकांना विनंती असेल आपण मंचावर पाणी घेऊन यायचंय. प्रज्वल तन्मय आपल्याला विनंती असेल मान्यवरांच्या ठिकाणी मुख्य सत्कार आपण चालू करतोय. अर्थातच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार चालू करतोय. गावातील वरिष्ठ असं व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय एक माझे खेळाडू प्रदीपजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. प्रदीप बाबा आपण यायचंय. DCC संघाचे एक सिनियर खेळाडू मी शंकर मेहर साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. शंकर मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते
हा गोड सत्कार नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. DCC संघाचे एक पाठीराखा आणि एक सिनियर खेळाडू शंकर मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण पाहतोय. DCC संघाचे एक सिनियर खेळाडू आणि एक सातत्यानं ज्यांचा नेहमीच एक मोठा सपोर्ट असतो यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. त्यानंतर गणेशमूर्ती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय रोहिदास म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सत्कार करण्यात येईल. संजय काका आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी हा गोड सत्कार आपण पाहतोय. त्यानंतर पुढील सत्कार गणेशमूर्ती क्रीडा मंडळ संघाचे प्रशिक्षक अविनाशजी मेहर साहेब यांना मी विनंती करतो आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. अरुण तांडेल साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. अरुण काका आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार. त्यानंतर प्रशिक्षक विजय मेहर साहेब ह्याला देखील विनंती असेल. अरुण तांडेल साहेब आपण थांबायचंय जागेवरच. आपल्या शुभ हस्ते हा पुढील सत्कार करण्यात येईल. प्रशिक्षक विजय मेहर साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार, एक मानाची आणि हे सन्मानाची स्पर्धा. पुढील सत्कार राजेश पाटील साहेब, काशीराम पाटील साहेब आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं एक सहकार्य राहिले, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येतो. किशोर तांडेल काका आपल्याला मी विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार जतीन तांडेल यांना मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते हा DCC संघाचे एक पाठीराखा, एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच किशोरदी तांडेल साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. किशोर काका आपण यायचे. गो टू भरत सर. मॅचला सुरुवात करायची. चला दोन्ही पंच. चला मॅचला सुरुवात करा. दोन पूर्णांक दोन चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकातील धावा 12 आहेत. ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले मध्ये आता कशा पद्धतीने हे दोन संघ एकमेकांसमोर खेळत आहेत हे सर
4 बॉल झालेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न दुर्गेशने पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. खूप चांगल्या रीतीने फिल्डिंग केली गेली. एकदा येताना पाहायला मिळते. बघा की फॅक्टर राहिले तुषार किनी या स्पर्धेमध्ये. तुषार किनी आणि जतीन पाटील स्वस्तात बाद झाले, परंतु तुषार किनीचं खेळपट्टीवरती उभे राहणं आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं ही गुरुदत्त मनलपाड्याची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्या वेळेला पहिला सामना गुरुदत्त मनलपाडा खेळली त्यावेळेला सुशांत पाटील आणि तुषार यांना ओपनिंग केली होती. तो बदल वेळेनुसार आणि परिस्थितीला बघून त्याने केला आणि त्या बदलानंतर त्यांना फायनलपर्यंतचं तिकीट मिळालं. अखेरकार 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती आहेत त्या टीम गुरुदत्त मनलपाडा या संघाच्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी समीर विचारे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समीर विचारेचा तो गोल्डन बॉल, जो बॉल या फायनल पर्यंत येण्यासाठी कारणीभूत ठरला. प्लेयर संघ जर का या फायनल सामन्यापर्यंत पोहोचले त्याचं एकच कारण ऋतिक पागीची ती विकेट. ऋतिक पागीसाठी टाकलेला तो ब्रिलियंट बॉल आणि त्याच्यावरती आलेला त्रिफळाची आणि तो समीर विचारे आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. तयार होते ऑफ ब्रेक साठी आणि त्यानंतर चेंडूला हाय बॅकलिपचा वापर करून पाठवलं ऑन साइडला. सीमारे का पार. चौकार. आग्र्याची सांगा आग्र्याची सर कुणाला ती अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. थँक्यू डीजे. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावानंतर वातावरण बदललंय. समीर विचारे समोर पुन्हा एकदा तुषार किनी. हो, यावेळेला पुढच्याच बॉलवरती बघा विकेट आले, परंतु त्यांनी बॉल कुठे मारलाय? पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती. दुसरा तिसरा कुठे लक्ष नाहीये, एकीकडेच लक्ष आहे, ती म्हणजे ही मोठी ट्रॉफी. सन्माननीय अविनाश मेहर आपण देखील यायचं, आपला देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय मनीष तांडेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. गारवा फार्म हाऊस आणि ते गारवा फार्म हाऊसचे सर्व अविनाशजी मेहर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने एक ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. पुढील सत्कार संजयजी तांडेल साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने गोड सत्कार करण्यात येईल. मनीष आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. संजयजी तांडेल साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने गोड सत्कार. पुढील सत्कार सन्माननीय रुपेशजी तांडेल साहेब शिवम फार्म हाऊस यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने गोड सत्कार करण्यात येईल. मनीष तांडेलांना मी विनंती करतोय आकाश आपण द्यायचे आहेत सन्मान चिन्ह, आणि हे सन्मान चिन्ह देऊन एका स्पर्धेची गोड आठवण, पर्व पहिलं आणि एक अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा जो प्रयत्न आज संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बरंच सर मॅच चालू करायची. मॅच चालू मी करायच्या अगोदरच आवने केली आहे. आवने खूप चांगल्या रीतीनं फटका समोरच्या दिशेनं लगावला आणि तो चेंडू शिव पटेल यांना बीट करत असताना सीमारेखा पार गेलाय. चौकार, 4 धाबा. बघा त्याच्या अगोदरचा चेंडू जर आपण बघितलं तर ट्रॉफीवरती पडला होता आणि त्या ट्रॉफीवरचं लक्ष त्यांनी सांगितलं, त्या ट्रॉफीला लागून आलेला चेंडू सीमारेखा पार गेलाय. नक्की मनात काय आहे? समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अखेरकार अडवलं शिव पटेल यानं आणि या चेंडूवरती मात्र सिंगल धाव येताना पाहायला मिळते. धावपल किती धावा किती आहेत? अब तक 24 धावा आहेत. दोन चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. टीम प्लेयर्स विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा. रेहान दुर्गेश 11 सेमीफायनलमध्ये पराभूत झाले. ज्योतानी माऊली फुलपाडा सेमीफायनलमध्ये पराभूत झाले.
क्वार्टर फायनल मध्ये भल्या भल्या संघांना धक्का देत असताना हे संघ इथपर्यंत पोहोचले होते. ओ यावेळेला चेंडू बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली मनीषने झेल टिपला, फलंदाज बाद. येस धन्यवाद. पुढील सन्मान करण्यासाठी मी अविनाश पाटील यांना विनंती करतोय. सन्माननीय संदेश मेहर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार करण्यात येईल. पीस ऑफ नेचर रिसॉर्टचे सर्वेसर्वा संदेश मेहर, अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार शंकर मेहर साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. अविनाश पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर पुढील सत्कार सन्माननीय किशोर पाटील साहेब आपण देखील आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय अविनाश पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते अजून एक सत्कार अर्थातच प्रशांत पाटील. पाशाभाई आपण देखील यायचं, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं एक सिनियर खेळाडू आणि एक एसटी रक्षक, विकेट किपर म्हणून त्यांची एक ख्याती प्रसिद्ध होती, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. मनीष तांडेल यांना मी विनंती करतो, आपण या. त्यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी धीरज तांडेल आपल्याला विनंती असेल. प्रशांत पाटील आपण देखील यायचं आणि रोहन पाटील, आपल्या तिघांना मी विनंती करतो, आपण मंचाच्या दिशेने या. रोहन पाटील, प्रशांत पाटील, धीरज तांडेल, मिथुन तांडेल आपण देखील यायचंय सर्वांनी. पुढील सत्कार प्रशिक्षक सचिन वैती सर. सचिन सर आपण देखील यायचंय, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय प्रशांत पाटील, आपण या आपल्या शुभ हस्ते. सी कॉस्ट ह्या कॅफेचे सर्व आणि एक गोड असं व्यक्तिमत्व, नेहमीच कला क्रीडा कौशल्य ह्या क्षेत्रावर तितकाच मोठा सपोर्ट सिस्टम असे सचिन वैद्य यांचा देखील हा गोड सत्कार करण्यात येतोय. सन्माननीय प्रशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार. बरंच सर सामना चालू करायचा. 2 चेंडूवर 2 धावा, 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावांचा पाठलाग करत असताना 2-2 म्हणजे मॅचला योग्य ती सुरुवात झाली आहे. 2 धावांचा फसला केव्हाही कंप्लीट करता येतो. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. सिद्धांत वारंग याचा ब्लास्ट, खूप दिवसानंतर हा कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये बघायला मिळालाय. चेंडू सीमारेखा पार, चौकार. स्ट्रेट डाऊन द विकेट. थँक्यू डीजे. कोणत्याही प्रकारे हाले ना डुले, समोर एकदम चेंडूला पाठवलं. चेंडू सीमारेखा बार, 4 धावांसाठी गेलाय. चौकार येतोय आणि चौकारानं धावफलक आता वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचले 6 धावांवरती. मनीष घरत याच्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर एका धाब्यासाठी चेंडूला खेळले आयुष. बघा आयुष, ऋषी हे गुरुदत्त मनोलपाड्याचे उद्याचे प्लेयर आहेत.
हर्षित सुद्धा आहे त्यांच्या साथीने. म्हणजे भविष्यामध्ये ज्या वेळेला विरुद्ध मनोल पाडत असा त्या संघाचा रथ पुढे जाईल त्या वेळेला त्या संघासाठी हे यंगस्टर खूप कामी येणार आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा आणि अंतिम चेंडू. 8 धावा धावपल करते सिद्धांत वारंग समोर. पुन्हा एकदा मनीष घरत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला केला, ऑन साईडला सिंगल धाव घेतली गेली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती. टीम प्लेयर्स येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 17 धाव्यांची गरज. येस धन्यवाद डीजे. पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय धीरज तांडेल साहेब, आपण या. एक आयोजक पुढील सत्कार निहिरा ट्रॅव्हल्स अर्थातच प्रीतम तांडेल आपण देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आणि ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय 2 फलंदाज सिद्धांत वारंग आहे, सौरभ विश्वकर्मा आणि आमच्या सोबतीनं जोडले जातील द व्हॉइस ऑफ वसई विरार भरत मोरे सर. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. 10 धावा धावपलकावरती आहेत. हळूहळू मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा पुन्हा तीच कहाणी आणि तेच चित्र. एखाद्या सोप्या मॅचला कितपत तुम्ही वाढवताय, कितपत घेऊन जाताय, एखाद्या अवघड मॅचला कितपत तुम्ही पेशन्सने खेळताय, या सर्व बाबींचा कस लागतो. आणि अंतिम सामन्यादरम्यान तुमच्या खऱ्या अर्थानं त्या 2 दिवसाच्या किंवा ज्या काही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हो रनआउटची संधी. कुमार गावडने वेगानं चेंडू यष्टीवरती लावला. फलंदाज बाद आहे की नाही पाहिलं जाईल. कॉन्फिडेंट आहेत अहो आणि हर्षित, पण काय सिद्धांत वारंग पोचलाय का हे पाहिलं जाणार आहे. फेकी बघा झाली. फेकी होत असताना कधी 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 हातामध्ये चेंडू गेला यष्टीवरती कधी लागला आणि लाईन पार केली होती की नाही. क्या बात है. सन्माननीय हरीश म्हात्रे, हर्षदादा, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं. आपला देखील या ठिकाणी एक गोड सत्कार मी विनंती करतोय. रोहन पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हरेश्वर म्हात्रे यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार, ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आज संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं ही जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुढील सत्कार एक मुख्य सत्कार, अर्थातच ज्या प्रकारची ही खेळपट्टी एक सुबक आणि त्यामध्ये तितकाच मोठा एक परिश्रम घेणारे निलेश वाडकर यांना मी विनंती करतोय. निलेश वाडकर आपण देखील या. नीलू आपण त्वरित या प्लीज, रिक्वेस्ट असेल. गो टू भरत सर. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पण जातो. 15 चेंडू 15 धावांची गरज. मनीष मैदानात आलाय. सिद्धू बाद झालाय आणि एका अर्थी गुरुदत्त मनोलपाडा या मॅच मध्ये आलाय असं मी म्हणेल, कारण इथे रनबॉल इक्वेशन जरूर आहे, परंतु निलेश वाडकर स्टेजच्या दिशेने येतात. पिच क्रिएटर आणि जशी जशी मॅच पुढे जाईल आता तसा तसा या मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने झुकेल हे आपल्याला माहीत पडणार आहे. परंतु ही मॅच शेवटपर्यंत जाईल की त्या अगोदर काहीच वेगळं ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण रनबॉलची इक्वेशन असताना एक्झिबिशन मॅच खूप चांगली रंगली. 24 चेंडू 24 धावा विरार क्रिकेट असोसिएशन बनवू शकले नव्हते. वसई विरार बॉक्सनरम क्रिकेट असोसिएशनच्या टीमने ती मॅच जिंकली होती. आता या स्थितीमधून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव घेत असताना
षटकाची होती समाप्ती. एक महत्वाचा ब्रेक थ्रू आला या षटकामध्ये. सिद्धांत वारक बाद झाले. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल किती दाबा आहेत 14. एका कड्याच्या मोबदल्यात टीम प्लेयर्स. थँक्यू डीजे. एक डेटा शो झाला होता. पुढील सत्कार सन्माननीय स्वागत वैती साहेब. स्वागत वैते आपण देखील यायचं आहे, मी विनंती करतोय. सन्माननीय सचिन वैते आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल, ज्यांच्या माध्यमातून आज डोकरादेव क्रिकेट क्लब संघ जिथे एक सराव करतो आणि त्या ठिकाणी मैदान उपलब्ध करून देण्याचं काम एक पाठीराखा डीसीसी संघाचा, आणि त्यांचा देखील या ठिकाणी एक गोड सत्कार. स्वागतसाठी एकदा जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थानं डीसीसी संघासाठी जो आज संघ खेळतोय आणि ते सरावासाठी चालणारं मैदान स्वागत वैद्य यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय. संपूर्णतः आज डीसीसी संघ आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. गोटू भरत सर. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची याच्यासाठी विचारविनिमय चालू आहे. आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉस बॉलला सौरभ विश्वकर्मा यानं एका दाब्यासाठी खेळलं. रोहन पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय, ज्याने एक चौकार लगावून या मॅचमध्ये परत आणलं गुरुदत्त मनोलपाडा या संघाला. आणि आता बॉलिंगमध्ये त्याला ती कमाल करून दाखवायची आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा होता, त्याला सुद्धा एका दाब्यासाठी खेळलंय. कधी कधी असं होतं ना, तुम्हाला अशा काही संधी चालून येतात, त्या संधीचं सोनं करून मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा असतो, परंतु तुम्ही त्या संधीचं सोनं न करता त्या सन्मानात जाता आणि नंतर शेवटी ती मॅच अवघड बनते. काहीची अशी स्थिती मागील 2 चेंडूवरती, कारण 2 चेंडू चांगले होते. त्या चेंडूवरती मोठा फटका. हो रनआउटची संधी. ओ कुठे फेकलाय चेंडू, असा काही फेकला गेला, अनपेक्षितपणे तो चेंडू हलला. एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली. आयुषने सांगितलं नहीं यार मुझे नीचे डालना था, गेंद गई ऊपर. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. इतना सन्नाटा इस मॅच का. दोन्ही डगआउटमध्ये चिर शांतता आहे आणि लो स्कोरिंग मॅच होते तेव्हा टाळ्या वाजवायला सुद्धा थोडेसे घाबरतात की टाळ्या वाजवण्यानंतर एखादा डॉट आला तर, कदाचित एखादा चौकार आला तर, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामुळे कोणताही संघ त्या अग्रेसिव्ह मोडमध्ये दिसत नाही आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये ते एक घालमेल झालेली असते. हृदयाची स्पंदनं वाढलेली असतात, धाकधुकी वाढलेली असते आणि असं असताना सेलिब्रेशन करणं विसरून जातात. 8-8 रोहन समोर. सन्माननीय धर्मेंद्र पाटील साहेब आपण देखील या. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे. आपण आसनस्थवाई विनंती असेल. सन्माननीय जतीन तांडेल साहेबांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते एक अजून एक महत्वाचा सत्कार अर्थातच धर्मेंद्र पाटील साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं एक ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. पुढील सत्कार अविनाशजी पाटील डीसीसी संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांचा देखील ह्या ठिकाणी एक गोड सत्कार करण्यात येईल. अविनाश दादा आपण देखील यायचे. एक माजी खेळाडू जतीन दांडेलांना मी विनंती करतो आपण या. आणि तितक्याच एक मुळाचा वेळ ह्या मैदानासाठी त्यांचा देखील राहिला आहे. एक आयोजक आहेत आणि त्यांचा देखील ह्या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय. मॅचच्या दिशेने वळतोय. 6 चेंडू 6 धाव्यांचं इक्वेशन आहे, त्या कारणास्तव आम्ही इथे सत्कार थांबवतोय. गोटू भरत सर. थँक्यू सो मच मृदुल. आणि गरजेचं सुद्धा होतं. 6-6 म्हणजे कोणताही संघ या मॅच मध्ये कधीही परत येऊ शकतो. पहिल्या चेंडूवरती एका दाब्यासाठी चेंडूला खेळलं मनीषनं. आता जतीन पाटीलच्या हातामध्ये गुरुदत्त मनोलपाडाची जबाबदारी आहे या मॅचला जिंकवण्याची, आणि त्याच्या साथीने फिल्डरची सुद्धा आहे, कारण 6-6ला फिल्डरचं कार्य सुद्धा खूप मोठं असतं. एक धाव या सी बाउंड्रीमध्ये अडवणं सोपं नाही राहत, कधी कधी सोपं सुद्धा असतं ज्या वेळेला फिल्डिंग लांब असते.
एका एका धाब्यासाठी चेंडूला खेळलं गेलंय आणि कदाचित तुमचे पेशन्स कधी संपतायत अशी वाट पाहिली जाते दोन्ही संघांकडून. प्लेयर संघ विचार करतो की तुमचे पेशन्स कधी संपतात, म्हणजे गुरुदत्त विचार करतोय की प्लेयरचे पेशन्स कधी संपतायत आणि मॅचमध्ये कधी कधी आम्ही परत येतोय. आता दोघांनी असं ठरवलंय काही हो या मॅचमध्ये शेवटपर्यंत मॅचला घेऊन जायचं आणि या मॅचचा रिझल्ट त्या चेंडूवरती डिसाईड करायचा जो या स्पर्धेचा शेवटचा चेंडू असणार आहे. काहीसा असा इरादा बनवलाय मला वाटतंय. DCC नवापूर बिग बॅश लीग 3 बॉल 3 वरती येऊन थांबली आहे, म्हणजेच फायनल. आता या 3 चेंडू 3 धावांची गरज असताना काय एक स्टेप अहेड म्हणजे तिथं ॲडव्हान्स फील्ड लगावली जाते का नाही. अजूनही क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती तैनात आहे म्हटल्यानंतर हळूहळू मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. हो जतीन पाटीलने हा चेंडू हाताळला. तिथे एक धाव आली आहे, परंतु मागील 3 चेंडूवरचा कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये दिसला नाहीये. बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि त्यानंतर वरची कडा घेऊन चेंडू मागे गेला. आता 2 मध्ये 2. मॅचचा प्रेशर येस स्टेपसाठी ओके. वेट रिव्ह्यू नाही घेतो. आता 2 मध्ये 2. बघा मनीष विश्वकर्मा याचा चेहरा आपण काही वेळापूर्वी स्क्रीनवरती पाहिला. आता नक्की प्लॅन काय रचला गेलाय, कोणाला मागे ठेवणार कोणाला पुढे नेणार. रचित मागे, कुमार पुढे, तुषार लीड करतोय आणि तुषारचा आजचा दिवस खूप चांगला राहिलाय. त्यामुळे तुषारचं लीड करणं ही क्या बात है. रुपेश, मतेश, सुमित दत्तगुरु महाराजांचा गजर झाला, डोकरादेवाचा गजर झाला आणि आता दोघांच्या आशीर्वादाने जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते. काय होणार या मॅचचं. अटॅकिंग फील्ड लगावली गेली आहे. 2 मध्ये 2 ची गरज असताना मनीष विश्वकर्मा स्ट्राईक एंड वरती, त्याच्या समोर जतीन पाटील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ये क्या हुआ. चेंडू ज्या पद्धतीनं फेकला गेला, रनआउटची संधी चालून आली होती, वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता, किंवा काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती, अशी काहीची स्थिती. कधी कधी काही सामने यासाठी सुटतात कारण आपण त्याचा जास्त विचार करू लागतो. आपण त्या लवकर क्लोज करणाऱ्या गोष्टीला जास्त वेळ घेत असतो आणि म्हणूनच कोणतंही काम वेळेला केलेलं बरं. तुम्ही योग्य त्या वेळेवर योग्य काम नाही केलं तर कदाचित त्याची ती योग्य वेळ निघून गेलेली असते. आता ते 1 बॉल 1 आहे. DCC नवापूर बिग बॅश लीग सक्सेसफुल आहे की नाही असा जर प्रश्न कोणी विचारला, हा सामना तुम्हाला त्याचं उत्तर देतोय. या ट्रॉफीचं महत्व किती आहे, या स्पर्धेचं महत्व किती आहे, या स्पर्धेला जिंकण्यासाठी हे 2 संघ किती आतुर आहेत आणि त्याने आतापर्यंत दाखवलेला पेशन्स आणि या फायनल सारख्या फायनलला आपल्या सर्वांसमोर प्रदर्शित करत असताना सौरभ विश्वकर्मा स्ट्राईक एंड वरती आहे. सगळ्यांना विनंती आहे, जर का फायनल आवडली असेल तर जोरदार टाळ्यावर जाऊ द्यात. या टाळ्या या दोन्ही संघांचं प्रोत्साहन म्हणजे या दोन्ही संघांचं मनोबल उंचावतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या टाळ्या वाजवल्या गेल्यात. आता सौरभ विश्वकर्मा चारी बाजूने बघतायत आणि 1 चेंडू 1 धावेची मॅच असताना जतीन पाटील याच्या समोर सौरभ विश्वकर्मा आहे. व्हाट अ शॉट. मॅच फिनिश. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. लाईट लावायची आहे, मॅच संपली नाहीये. लाईट प्लीज. कोई बात नहीं, दिखाई देगा, डोंट वरी. रुको जरा सबर करो वाली कहानी है. आता नाचणार कोण, प्लेयर्स की गुरुदत्त.
ओहो येस अंपायर निर्णय काय चौकार मॅच फिनिश अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन